मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानामध्ये उपोषण करतायत। आंदोलनासाठी त्यांना देण्यात आलेल्या 8 तासांच्या मुदतीचा आता शेवटचा 1 तास शिल्लक आहे। सकाळी 10 वाजता जरांगे यांनी आपलं उपोषण सुरू केलेलं आहे। 8 तासांच्या मुदतीनुसार त्यांच्या आंदोलनाची वेळ संध्याकाळी 6 वाजता संपणार आहे, म्हणजे बरोबर 1 तास आता उरलेला आहे। अर्थात जरांगेंच्या आंदोलनाचा हा शेवटचा 1 तास आहे, त्यामुळे आता मनोज जरांगे यांची भूमिका काय असणार याबाबत उत्सुकता आहे। दरम्यान जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल झालेला आहे, त्यामुळे वाहतुकीवर देखील मोठा ताण पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। कृष्णात, आपण पाहतोय जरांगे पाटील यांनी सकाळी 10 वाजल्यापासून आझाद मैदानावर उपोषण सुरू केलेलं आहे, मात्र सरकारकडनं त्यांना 8 तासांची परवानगी देण्यात आलेली होती। प्रशासनाने त्यांना 8 तासांची परवानगी दिली होती, त्याचा आता शेवटचा 1 तास शिल्लक राहिलाय, त्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडलाय 6 वाजेनंतर नेमकं काय होणार आहे। 6 वाजले असले तरी किंवा 6 वाजल्यानंतर देखील हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार जो आहे तो मराठा पूर्ण तयारी देखील केलेली आहे आणि नंतरची परवानगी जी आहे ती आझाद मैदान पोलिसांकडे मागण्यात आलेली आहे, परंतु तशा प्रकारची परवानगी एक्सटेन्शन देणार आहेत की नाहीत या संदर्भात कोणतीही माहिती नसली तरी प्रचंड पाऊस आहे आणि या पावसामध्ये देखील आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार हा मराठा आंदोलकांनी केलेला आहे। जे मुंबईतल्या आयोजकांचं मत आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन संपणार नाही, आम्ही आंदोलनाची मुदत वाढवण्यासाठी जी परवानगी आहे ती मागण्यात आलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही मैदान सोडणार नाही, त्यामुळं 6 वाजल्यानंतर देखील हे आंदोलन सुरूच राहील अशा प्रकारचा निर्धार हा आंदोलनाने केला आहे। पाऊस असला तरी मोठा संख्येनं कार्यकर्ते एकत्र जमा होत आहेत आणि मोठा उत्साह देखील असलेला पाहायला मिळतोय। राज्यभरातून आलेले कार्यकर्ते या आझाद मैदानावर उपस्थित राहत आहेत। पाऊस पडतोय परंतु भर पावसात देखील आंदोलन या ठिकाणी उभे राहत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आंदोलकांना आवाहन केलं होतं की शांततेत आंदोलन करा, लोकशाही पद्धतीनं आंदोलन केलं तर काहीच नाही, परंतु काही जणांच्यामुळं या आंदोलनाला गालबोट लागते अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं। त्यामध्ये देखील तथ्य असलेलं काही ठिकाणी पाहायला मिळतंय, कारण रेल्वे ट्रॅकवर काही आंदोलक उतरले गेले होते, बऱ्याच ठिकाणी रस्ता अडवण्याचा प्रकार देखील घडलेला होता आणि त्यामुळं या आंदोलन कुठेतरी भरकूट नये अशा प्रकारचा एक प्रयत्न जो आहे तो सरकारचा असणार आहे, परंतु सरकारकडून अद्याप कोणतीही निरोप हा जरांगे पाटील किंवा मराठा आंदोलकांना आलेला नाही की या संदर्भातली पुढची बोलणी काय असणार आहेत, आंदोलन संपवण्यासाठीची रणनीती सरकारची काय असणार आहे या संदर्भात अद्याप काही समजलेलं नाही आहे। निश्चितच कृष्णा, त्यामुळे आता सरकारकडनं या संदर्भात काय माहिती दिली जाते, नेमका काय निरोप दिला जातो याकडे लक्ष लागलेलं असणार आहे। शेवटचा 1 तास आहे, यामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे देखील आपलं लक्ष असेल। धन्यवाद कृष्णात या सविस्तर माहितीसाठी।